तुकोबरायांच्या जीवन चरित्रामध्ये आपण सगळे शुचिर्भूत होण्याचा प्रयत्न करत आहोत। खरं तर तुकोबरायांच्या बारावं वर्ष लागलं आणि तुकोबरायांच्या संसारामध्ये लक्ष घालण्याची वेळ नियतीला सुद्धा आली। तुकोबरायांना एक स्थळ आलं। तुकोबरायांची ख्याती आता चाकणपासून शिक्रापर्यंत, शिक्रापूरपर्यंत आणि आळंदीपासून जुन्नरपर्यंत सगळे तुकारामांना तुकशेठ म्हणू लागले। लोहगाववरनं मागणं आलं तुकोबरायांना आणि उभा गंध लावलेला, बाराबंदी घातलेली, गुडघ्यापर्यंत धोतर, बलदंड शरीर यष्टी तुकोबरायांच्या देहाला परमार्थाचा वारा लागला होता। पाहता क्षणी तुकोबराय जावई म्हणून मोझ्यांना पसंत पडले। लोहगाववरून आलेले मोझे तुकोबरायांना जावई म्हणून स्वीकारलं। रुक्मिणी नावाची पत्नी तुकोबरायांच्या आयुष्यामध्ये आली। तुकोबरायांचे वडील बोलोबा कणकाईला सून पसंत पडली। पूर्वीच्या काळी जुनीच लोक मुलगी पाहायला जायचे। ज्यांना लग्न करायचे त्यांचं फारसं बोलणं, फारशी भेट होत नव्हती। आत्तासारखं जगत नव्हतं। आता पाहायला गेलं तरी मोबाईल देऊन येते। काळ बदलला सगळा। आता नुसती लग्नाची चर्चा झाली तरी त्याला वाटतं मी उमेदवारीला उभा राहिलो का काय। मुली पाहायला सुरुवात झाल्यावर त्याला वाटतं प्रचाराची रणधुमाळी चालू झाली का काय। लग्नाच्या दिवशी त्याला वाटतं मी मंत्री झालो का काय। आणि 1 वर्षानं कळतं मी आदर्श घोटाळा केला का काय। काळ बदलून जातो। पूर्वीची लोक होती, जुनी लोक मुलगी पाहायला जायची। आता काही नाही, त्यांचं तेच ठरवतात, त्यांचं तेच लग्न करतात। कोरोनाच्या काळात एकानं मोबाईलवर त्याची ओळख झाली। दोघांनी ठरवलं की लॉकडाऊन उघडायच्या पहिल्या क्षणाला आपण लग्न करायचं। झालं, एकमेकाला भेटले नाही, पाहिलं नाही, बोलले नाही, लग्न केलंय। लॉकडाऊन उघडलं, सूर्याची किरणं पडली, लग्न केलंय, एकमेकाच्या गळ्यात माळ घातली आणि मग यानं तिला विचारलं आपल्याला फिरायला कुठं जायचं। ती म्हणली दम्मू कातमिलला। आणि मग कळालं ही भवानी बोबडी आहे। जुनी लोक पाहायला जायची, तिला 4 प्रश्न विचारायची, कुंकवाच्या पाण्यात पाय बुडवायला लावायची। ती काय वेडे म्हणून लावत होती का? आत्ताच्या पोरांना कळत नाही। तुकोबरायांचं लग्न तुकोबरायांच्या संमतीने जमलेलं नाही। बोलोबा, कणकाई आणि लोहगावचे मोझे पाहुणे यांच्यात चर्चा झाली। तुकोबरायांना सांगितलं आम्ही लग्न जमवलं। पूर्वीचा काळ असाच होता। लग्न लागलं। महाजनांच्या वाड्यामध्ये सुंदऱ्या पिपाऱ्यात तुताऱ्या वाजू लागल्या। सगळीकडे आनंद उत्सव झाला। 12 बलुतेदार आले। गुरवानं शिंग फुंकली। ज्यानं त्यानं ज्याचं त्याचं काम करून गेले। पंचक्रोशीतील महाजनकीची जेवढी गावं होती त्या गावातली सगळी लोक आली। तुकोबरायचं लग्न लागलं। सोमवारतावर लग्न लागलं। संपूर्ण देवगाव सजलं आणि तुकोबरायांच्या चरित्राला, एक आगळ्या वेगळ्या झंझावाती चरित्राला इथूनच सुरुवात झाली।
लग्न लागलं, मोझे पाहुणे जायला निघाले. रुक्मिणी आईबापाच्या गळ्यात पडून रडली. खरं तर बाप किती निष्ठुर असू द्या, तरुण पोरग मेलं तर रडत नाही, पण लेक जर सासरी चालली तर त्याच्या डोळ्याच्या धारा तुटत नाहीत. आणि लेकीचंही काय नातं असेल माहिती नाही बापाशी. लग्न लागलं, आईच्या खांद्यावर डोकं ठेवून रडते. आईला सांगते, आई एक वेळेस माझ्या पप्पाला, माझ्या अण्णाला, माझ्या दादाला जेवायला देऊ नको, पण त्याला ऊन बोलत जाऊ नको. लेकीचं बाप आहे तोपर्यंत माहेर आहे आणि आई आहे तोपर्यंत माहेर आहे. ज्या दिवशी आईबाप संपले की माहेर संपलं. ज्या ताईला आईबाप नाही ना, दिवाळीला तिला भावाला फोन करावा लागतो, दादा कधी रे येऊ मी दिवाळीला, वहिने कधी येऊ दिवाळीला, वहिने 2-3 मुलं आहेत, बरोबर पिशव्या आहेत, दादाला पाठवती का स्टॉपवर घ्यायला. हेच जर आईबाप असेल, तुम्ही येणार असेल तर 5 वाजता उठणारा बाप 3 वाजता उठतो. 4 वाजता तर गंध ठोकून बसलेला असतो. पोराला सांगतो, अरे दिदी येणार आहे ना, आणायला जातो का फाट्यावर, पानगावमध्ये रेणापूर फाट्याला, कमी जाऊ. बाबा आत्ताशी 4 वाजले. मलाही माहिती रे, पण ती म्हणली लवकर येते. बापाचा जीव सगळा लेकीत असतो, सगळा. लेक आली ना, त्याला वाटतं कुठं ठेवून कुठं नाही. तुकडा ओवाळून टाकायला लावील, जवळ घेईल आणि सोडवायच्या दिवशी जाते स्वतः 500 रुपयाची नोट खिशातून काढते. लेक बसल्यावर खिडकीच्या बाजूने जाऊन हातात देते. ती लेक म्हणते, पप्पा अण्णा राहू दे ना, तुम्हाला काय करायचे मला याचं, तात्या राहू दे ग, त्यानं तुला चांगली साडी घेतली नाही. आता माझ्या हातात काही राहिलं नाही, सगळे व्यवहार त्याच्या हातात गेलेत. मलाच त्याच्याकडून पैसे मागून घ्यावे लागतात आणि मग तुझ्यासाठी साठवून साठवून थोडे ठेवले. त्याचं नाव बाप आहे. आयुष्यभर लेकीसाठी. लेकीचं ना आजीचं किती नातं चांगलं असतं मला सांगा. शाळेतून आले ना, आजीला म्हणते, आजी तुझं पातळ धुवून देऊ, आजी तुझे केस विचरून देऊ, आजी तुला खायला देऊ. पण जाताना लग्न झाल्यावर आजीपाशी जाते आणि आजीचा हात हातात घेऊन रडते, आजी माझ्या बापाकडे लक्ष दे बरं, माझ्या पप्पाला सांभाळ बरं. लेकीचा जीव सगळा बापापाशी असतो. रुक्मिणी बापाच्या गळ्यात पडून रडली. लग्न झाल्यावर सुद्धा फोन आईच्या मोबाईलवर असतो, पण चौकशी मात्र बापाची असते. पहिला प्रश्न असतो, मम्मी पप्पा कसे आहेत ग, डायबिटीज आहे बरं त्यांना, भांडत जाऊ नको त्यांच्याबरोबर, वेळेला जेवायला देत जा. एवढंच काय, लग्न करताना मला ज्याच्याबरोबर लग्न करायचंय माझ्या बापातले गुण त्याच्यात असले पाहिजे, हा विचार लेकीच्या मनात असतो. रुक्मिणी इतकी रडली, इतकी रडली. एका बाजून आईनं मिठी मारली, बापानं मिठी मारली. शेवटी बापानं सांगितलं, जा लाडके जा सुखाने. ही अवस्था जी आहे, तिचं जीवन परिपूर्णतेच्या दिशेनं निघालं. आईबापाच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. दिवसामागून दिवस गेले. पुढे आषाढीचा दर्शन सोहळा आवरला. गोपाळकाला करून भाविकांनी पांडुरंगाला शयन कक्षी झोपावलं. चंद्रभागेत स्नान करून पुंडलिकाच्या मात्या पित्यांचं क्षेम विचारून प्रेम निरोप घेतला. पुंडलिकानं सगळ्या वारकऱ्यांकडे पाहिलं. कार्तिकीतल्या प्रबोधनीला येण्याचं आमंत्रण सगळ्यांना दिलं. सगळ्यांनी एकमेकाचं दर्शन घेतलं. जे हरी करत पंढरपूरवरून निरोप घेतला. पंढरपुरातल्या पांडुरंगाच्या दर्शनाचा सात्विक आनंद मनामध्ये प्रत्येकाच्या दरवळत होता.
पंढरपूर सोडावं वाटत नव्हतं, पण प्रपंचाच्या बेड्या मात्र पायात होत्या. संसाराचं कर्तव्य समोर होतं, माथ्यावर आषाढ कोसळत होता, डोळ्यात शेतामधलं हिरवं रान समोर दिसत होतं. भगवत भाव आणि कर्मयोग यांचा सुंदर मिलाप वारकऱ्याच्या हृदयामध्ये पाहायला मिळत होता. खर तर घराची ओढ आणि विठुरायाचं दर्शन याच्या सुगंधानं पायवाट अधिक सुखकर झाली होती. पांडुरंग दर्शनामुळं वारकऱ्यांच्या हृदयामध्ये अलौकिक स्पर्श जाणवत होता. वारकरी अंतरंगात उमटणारे शब्द कल्लोळ एक तारीच्या स्वरात टाळ मृदुंगाच्या लयीत मुक्तपणे व्यक्त करत होते. गळा तुळशीची माळ भाळी नाम चंदनाचा, मुखी सर्वदा नांदतो नाम घोष विठ्ठलाचा. मजल दरमजल करत देहूकरांची दिंडी महाजनांच्या वाट तुकोबरायांच्या अंगणामध्ये मजल दरमजल करत ही देहूकरांची दिंडी आली. दिंडी पाहिल्याबरोबर 14 वर्षाच्या तुकारामानं वहीचं टिपण मिटलं. चेहऱ्यावर एक आनंद होता. दिवसभर केलेल्या हिशोबाचा, जुळलेल्या हिशोबाचा, की पंढरपूरून आलेले वारकरी आपल्या अंगणात आले याचा माहिती नाही. त्या क्षणी फक्त तो आनंद लीला नाटकी शारंगधरालाच माहीत. तुकाराम जवळ गेले, आपल्या बापाला हात हातात घेतला. बोलोबांनी तुकोबाच्या खांद्यावर हात ठेवला. ओसरीच्या पायऱ्या उतरून खाली आले. तुकाराम महाराज आणि बोलोबांनी देहूला परत आलेल्या वारकऱ्यांना क्षमालिंगन दिलं. कणकाईनं थोरल्या सुनेच्या हाताकरवी गुळपाणी पाठवलं. बोलोबांनी दिंडीमधल्या सर्वात ज्येष्ठ असलेल्या वारकऱ्याला हात जोडून विनंती केली, उद्धव बुवा, तुम्ही पंढरपुराहून आला, पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन आला. तुमच्या रूपानं साक्षात पांडुरंग दिलंय की जर तुम्ही घर सोडून बाहेर आहात, आजारी आहात, परक्या ठिकाणी आहात, त्यावेळी एक्झम्पशन दिलं तुम्हाला. सकाळी लवकर उठा, ब्रह्ममुहूर्तावर साधना करावी. ब्रह्ममुहूर्तावर राक्षस सगळे झोपलेले असतात. परमात्म्याजवळ निरोप लवकर पोहोचतो तुमचा. साधनेसाठी स्वतः काही वेळ दिला पाहिजे. तुकोबराय धारोष्ण दुधाची तामेली घेऊन माझ्या पांडुरंगाच्या सगुण मूर्ती पुढे जायची. घरी आले की आईबापाजवळ बसायचे. आणि आईबापाजवळ मी नेहमी सांगितलं, आत्ताच्या पोरांनी सुद्धा हा विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही करोडो रुपये कमवून आणावेत असं काही नाही, पण मोबाईल बाजूला ठेवून आपल्या आईबापाजवळ एक रोजचा अर्धा तास तरी बसलं पाहिजे. आईबापाला काय पाहिजे असतं? तुमचे करोडो रुपये नको असतात. फक्त सुख दुःख विचारावं. आई बरं आहे का? बाबा तुम्हाला बरं आहे का? तुकोबरा आहे. सकाळी उठायचे, चंद्रभागे इंद्रायणीचं स्नान करायचे, घरातल्या देवतांची पूजा करायचे, धारोष्ण दूध तामेलीमध्ये घ्यायचं, पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं, त्याला नैवेद्य दाखवायचा, तिकून यायचं, वृद्ध आईबापाजवळ बसायचं, त्यांना काही हवं नको पाहायचं. थोरली भाऊजाई तोपर्यंत निहारी करून ठेवायची सावजीची बायको. सावजी घरात कधीच थांबायचा नाही. तुकोबाराय जेवायला बसले की थोरली भाऊजाई जेवण वाढवायची. रखुमाई मात्र त्या भाकरीवरती तुपाची धार वाढायला यायची. रखुमाईला दिवस गेले होते. खर तर ओटी पोटावर एक चोरटा कटक्ष तुकोबराय टाकायचे आणि आनंद मनामध्ये दाटून यायचा. बायकोला म्हणायचे, अगं पुरे सारी तामेली रीती करणार आहे का माझ्यावर? अजून दादा यायचाय, कान्होबाचं व्हायचंय. थोरली भाऊजाई उसासा टाकून म्हणायची, तुमची न्यारी हो दे पोटभर. अजून पहाटे इकडून पहाटेच्या टिपणाला जाणं झालंय, कधी येतील ठाव नाही, कुठं जातो ते बी सांगत नाही. ते आलं की हायच मी बसलेली चुलीमोर भाकऱ्या बडवायला. तुमचं होऊ द्या पोटभर. एकदा पेढीवर बसलं
की जेवण वेळ टळून गेली तरी यायचं नाहीत. माझ्यावानी उगत धाकलीला घोर लागायचा. तुकाराम महाराज आपल्या भाऊजाईची समजूत काढायची. अगं वहिनी, कशाला उगाच घोर लावून घेते? आम्ही दोघंही बरोबर इंद्रायणीला स्नानाला गेलो. मला काकड्याला जायचं होतं म्हणून मी घराला लवकर आलो. त्याला सिद्धेश्वराचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून तो तिकडे गेला. येईल एवढ्यात. घरदार सोडून थोडा रानभेरी होणार आहे. थोरल्या वहिनीची समजूत काढून तुकोबाराय पेढीवर येऊन बसले. त्याच्या मनात यायचं, थोरला सबाजी या चूळ बोळक्याच्या संसारात कसलाच रस घेत नाही. पेढीच्या देवाणघेवाणाच्या व्यवहारात सुद्धा तो रमत नाही. कसल्या अनामिकेच्या शोधात आहे. आपण तरी त्याच्याहून कुठं वेगळं. लोक व्यवहाराच्या खतावण्या फक्त बापाला समाधान वाटाव्या म्हणून तुकोबाराय हातात घ्यायचे. खर तर कालांतरानं ह्या जुन्या होतील, फाडून फेकून द्यावं लागतील. मला जे लिहावयाचं आहे ते नामदेवरायांच्या जात कुळीचं, ज्ञानोबा एकोबाच्या अनुभव सिद्ध तत्वज्ञानाचं. नारद भक्तीचा प्रसार करण्यासाठी मला शब्द कळा मला फुलवायच्यात. नामदेवरायांची शब्द पालखी लवकर खांद्यावर घ्यायला हवी. तुकोबाराय पेढीवर बसल्या 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 स्वतःचीच आत्मसंवाद करायची. मनातल्या मनात तुकोबाराय आज आत्मसंवाद करत होते. तेवढ्याच शेजारचा हरिशेठ अचानक आला. या हरिशेठ. तुकशेठ नमस्कार. या या बसा. काय येणं केलं हरिशेठ? हरिशेठनं प्रस्ताव मांडला. तुकाशेठ, उद्या लोहगडाच्या पवनेच्या खोऱ्यात जायचं का? कशाला हो? अहो महामूर तांदूळ पिकलाय, अस्सल जिरेसाळ आहे. जाग्यावर खरेदी टाकून 10-20 खंडी. धारणाही चांगली आहे. आणि खर तर मोगलांनी नुकसानी करायला सुरुवात केल्यात. त्यामुळे येईल त्या भावाला शेतकरी तांदूळ देऊन टाकतोय. अहो तुकाशेठ, मुघलांच्या हशमांच्या धाडी पडू लागल्यात. उभं पिकं कापली जात आहेत. घरच्या कणग्या लुटल्या जात आहेत. आपल्याकडचे खोत आणि इनामदार मुघलांना सामील आहेत. शेतकरी हवालदिल झालेत. येईल त्या भावाला तांदूळ मापून टाकतायत. आपण साठवण करू. इकडे धण्याची धारणा वाढली की आपण बाहेर काढू. हरिशेठ तुकोबारायांना आर्थिक फायदा दाखवू लागले. चिखल राड्यात, पावसात, उन्हात कष्ट करणारा शेतकरी अडचणीत आहे म्हणून कमी पैशात तांदूळ खरेदी करावा हे तुकोबारायांच्या संत हृदयाला काही पटेना. अमानुषपणा वाटला. तुकोबारायांच्या मनातला नामदेव खंतावला. अनेक योनी गरगर गरगर फिरल्यावर मनुष्य देह मिळाला. परंतु परमेश्वर नरजन्म बहाल करतो आणि माणूस मात्र याच जन्मात आपलं माणूस पण विसरतो. खर तर बाकी देव आहेत. दगडाचा देव जरी केला तरी त्याला वडाराचं भेव आहे. लाकडाचा देव केला तरी त्याला अग्नीचं भेव आहे. परंतु माणसाच्या मनातला भेव देव अविरत जागा ठेवला तो तुकोबारायासारख्या संतांनी. अनेक योनीच्या चक्रावर गरगर फिरवल्यानंतर परमेश्वर नरजन्म देतो. माणूस मात्र या जन्मात आपलं माणूस पण विसरतो. पशुचं आचरण करायला लागतो. देव कृपेनं लाभलेल्या देहाचं मातेर करतो आणि माणसाजवळ शक्ती असते पण भक्ती नसते. अंतरित ज्ञानाचा किरण प्रगटल्यावर तुकोबारायांनी थातूर मातूर कारण सांगितलं. हरिशेठला असा व्यवहार करण्यासाठी आपण समर्थ नाही हे सांगितलं. स्वतंत्रपणे भांडवल करण्या इतपत हरिशेठ भांडवल नसल्यामुळं भागीदारी करता येईल का तुकारामाबरोबर हा विचार हरिशेठचा होता. परंतु तुकोबारायांनी स्पष्ट नकार दिला. रात्री शेजारतीपूर्वी तुकोबाराय रावळातल्या विठ्ठल मूर्तीपुढे बसून अत्यंत श्रद्धेनं
नामदेव गाथ्यातील अभंग सुस्वरात आळू लागले. भक्तीविन जिनेल जळो लाजीर वाणी, संसार भोगणे दुःख रूप. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मनुष्य देह वारा मग लागे. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जळचरी भोगाव्या नवलक्ष. 11 लक्ष योनी किरडामध्ये घ्याव्या, दशलक्ष भोगाव्या पक्षामध्ये. 30 लक्ष योनी पशुचे घरी, मानवा भितरी 4 लक्ष. नामदेव म्हणे तेव्हा नरदेह ये घरा, तयाने मातेरा केला मुढे. नामदेवरायानं कोणत्या कोणत्या योनीत किती किती जन्म घ्यावेत हे सांगितलं. गाभाऱ्यातल्या विठ्ठल मूर्तीमध्ये चैतन्य तुकोबरायाच्या मनामध्ये प्रगट होऊन त्यानं लौकिक अलौकिकाची सांगड घातली. आज कान्होबाला बोलून घेतलं तुकोबरायानं. कान्होबा, काय दादा, बैलगाडी झूप, आपल्याला भाजेच्या खिंडीतून पवनेच्या खोऱ्यात उतरायचं का दादा? तेथील शेतकऱ्यांचं नुकसान नव्हता, चांगला फायदाच होईल असा योग्य दाम देऊन कष्टाचं चीज करून भाताची खरेदी करायची आणि संध्याकाळी आपल्याला दिवूला यायचं. दुसऱ्या दिवशी भाताच्या गोण्याच्या थप्प्या महाजनांच्या ओसरीवर लागलेल्या पाहून हरिशेठच्या मनामध्ये तुकाशेठ विषयी मत्सर जागा झाला आणि दिहूमध्ये पहिला शत्रू तयार झाला तुकोबरायांना, तो हरिशेठ नावाचा. तुम्ही चांगलं वागलं तरी तुम्हाला शत्रू तयार होत असतात. जोपर्यंत तुम्ही गरीब असता, जोपर्यंत तुमचं घरदार नसतं, जोपर्यंत पोरं नोकरीला नाही, जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याच्या हामध्ये हा मिसळून राहता, तोपर्यंत तुम्ही चांगले असता. ज्या दिवशी तुमचं सगळं व्यवस्थित होतं त्यावेळी शत्रू आपोआप तयार होतात. तुम्हाला वेगळे करावे लागत नाही. जितके उंचीचे विचार होतील तेवढे उंचीचे शत्रू तुमच्याकडे येतील. हरिशेठच्या मनामध्ये मत्सर जागा झाला. तुकारामाविषयी वेडवाकडं बोलू लागला, बोट मोडू लागला. बापानं, हरिशेठच्या बापानं सांगितलं, त्याला का बोलतो? आवंडा गिळला, त्याच्याबरोबर मुखातला उरलेला तंबाखूचा गुळणा घशात गेला, उचकी लागली, हवालदिल झाला, खोकून बेजार झाला. गोडभर पाणी आणून देऊ का मायबाप? तुकोबरायांनी मवाळपणे विचारलं. शूद्राच्या हातचं पाणी पिलो तर 10 पिढ्या नरकात जातील माझ्या. ठसक त्या घशानं मंबाजी म्हणाला. खांद्यावरचं उपरणं सावरीत तुकोबरायाकडे एक तुच्छ कटाक्ष टाकत घराकडे निघाला. निश्वास टाकला तुकोबरायानं. रामकृष्ण हरी. ज्यानं त्यानं आपली पायरी ओळखून बोलावं तुकशेठ. हरिशेठ तुकारामाला उपदेश करू लागला. मत्सर भावाचा निखार जाणवत होता. हरिशेठ, त्यांचा मोठेपणा नाकारतो कुठं मी? श्रेष्ठत्व नाकारलं कुठं? ब्राह्मण श्रेष्ठच आहे, पण तुम्हाला नसला तरी मला आत्मसन्मान आहे. मी 4 पिढ्या वाणी जरी असलो तरी महाजनकी सुद्धा आमच्याच घरात आहे. आम्ही कोणती जबाबदारी टाळलेली नाही. समाजातला कुणाकडे श्रेष्ठ कनिष्ठ हा गरीब श्रीमंत असा भेदभाव आम्ही कधी केला नाही. महाजनकीच्या ब्रिदाला बट्टा लागेल असं कधी वागलो नाही. शक्य झाल्यास हरिशेठ तुम्हीही विसरू नका. पण ब्राह्मण ते श्रेष्ठ, ब्राह्मणांनी तरी कुणाला त्रास दिला? आठवतंय हरिशेठ? याच ब्राह्मणांनी माऊलींना भिक्षा सुद्धा घातली नाही, झोळीमध्ये माती टाकली. हरिशेठ, माझ्या ज्ञानोबरायाला, निवृत्ती दादाला कमरेमध्ये लाथा घालण्याचं काम केलं. श्रेष्ठत्व नाकारतोय कोण? पण हरिशेठ, एकाच भूमीतून आंब्याचंही वरती रोपटं येतं आणि त्याच भूमीतून आजान वृक्षाचंही रोपटं वरती येतं. हरिशेठ, आंब्याची फळं गोड का आणि आजान वृक्षाची फळं कडू का? शेवटी त्यांना ना आपला एकाच परमात्म्यानं जन्माला घातलं, मग त्यांना वेगळी वागणूक का आणि आपल्याला वेगळी वागणूक का? हरिशेठ तुकोबरायाकडे तुच्छतेनं पाहत निघून गेला. पश्चिमेस मावळ भागाकडे वळालेला सूर्य हळूहळू कोकण भागाकडे झुकला. सह्याद्रीचा उंच आकाशावर गेलेल्या पठारांच्या शिखरावर कडा सोनसळी झाल्या. मावळणाऱ्या सूर्याची किरणं त्या शिखरांवर पडली. पश्चिम वाऱ्याची झुळूक आली. तिनं खलाटीत धान्य टिपणाऱ्या चिमण्या भोरड्यांना
ती तर साळुंक्यांना आपल्या घरट्यातल्या पिलांच्या भुकेवेची जाणीव करून दिली. पक्षी आपल्या घरट्याकडे निघाले. गाई गुजी कालवडी गोऱ्यांच्या ओढीनं पुन्हा निघाल्या. पेढीवरचं काम आठवून तुकाराम घराकडे शिरले. परसातल्या आळूच्या खाचराजवळ ठेवलेल्या हंड्यातलं पाणी पायावर घेऊन त्यांनी तोंड हातपाय धुतले. तोंड पुशीत पडवीत आले. सारी पडवी धुरानं भरली होती. स्वयंपाकघरात चूल काही तेवतच नव्हती. फुंकून फुंकून सावजीची बायको थोरली वहिनी बेजार झाली होती. धुराच्या धाकटीनं नाका डोळ्यातून पाणी येत होतं. अंगावरच्या चिरडीनं ती पुसत होती. मधली रखमाई त्या धुरानं घुसमटून माझ घरातल्या भिंतीला टेकून छातीत दाटलेल्या दम्याच्या आतल्या आत दडपण्याला खोकून खोकून बेजार झाली होती. तिची छाती धपधपत होती. श्वासोश्वासाची लय वाढली. भोवती रांगणाऱ्या संतूला आंगड टोपडा आणि चड्डी घालण्याचं सुद्धा तिला भान आणि अंगात त्राण राहिलं नव्हतं. कपाळावर साठलेला घाम आपल्या पंचानं पुसून तुकोबरायने तिला विचारलं, मात्रा घेतलीस औषधाची? तिनं मानेनं नकार दिला. एकच पोरग झालं होतं. प्रपंच सुरुवातच होती, पण बायको मात्र बिछाण्यावर होती. असं करू नको. वैद्यानं दिलेलं चाटण वेळच्या वेळी घ्यायला हवं. थांब, मीच उगाळून देतो. तुकाराम भिंतीच्या कानोड्यात वळाले. कानोड्यातला मात्रेची डबी उघडली, पण रिकामी होती. औषध संपलेलं होतं. रखमाईनं सांगितलं नव्हतं. तुकामाराला जणू स्वतःचा अपराध वाटला. खेदानं म्हणाला, माझंच चुकलं. पेढीची जबाबदारी, रुक्या ठुक्याचा हिशोब, या सगळ्यात मी पार विसरून गेलो. बायकोची व्याधी विसरलो. बायकोचा आजार पण विसरलो. बायकोला वेळ देता येईना. पटकन उठला. संतूला बाजूला घेतलं. त्याला चड्डी घातली. त्याला आंगडं टोपडं घातलं आणि कडेवर घेऊन तुकोबराय वैद्याकडे गेले. बायकोसाठी चाटण आणण्यासाठी. खर तर जाता जाता सावजीची बायको डोळ्यात धूर गेल्यामुळं अश्रू पुशीत होती. वैने, लाकड पेटत नाही. तिनं सांगितलं, त्या शिरप्यानं काम चुकार मेला वली लाकडं टाकतो आणि भाकरीसाठी इळबळदार धरून बसतो. वैने, शिरपा भाकरीसाठी लाकडं टाकीत असेल, परंतु आता पावसाळा चालू होतोय. दमड झालेली लाकडं, ही अवस्था अशीच राहणार. तुकोबराय लहानग्या संतूला कडेवर घेऊन वैद्याकडे आले. आणि वैद्याकडे आल्याबरोबर वैद्यानं मात्रा बनवून दिली. सांगितलं, तुकाशेठ, एक पथ्य पाळावं लागेल. काय? तुम्ही तरुण आहात, विवाहित आहात, परंतु आता पत्नी संग तुम्हाला टाळायला हवा. पत्नी जर जगावी वाटत असेल तर पत्नी संग टाळायला हवा. जशी पांडुरंगाची इच्छा. आपली आज्ञा मी पांडुरंगाच्या इच्छेप्रमाणे मानीन. पतीला पत्नी समागम येत असला तरी अंगी तो एक उपभोगच. गृहस्थ जीवनातले सगळे उपभोग मला परमेश्वर कृपेने मिळालेले आहेत. या उपभोगाला वंचित झालो म्हणून बिघडलं काय? पंत वैद्य अक्षरशः तुकारामाकडे पाहत राहिले. तुकोबराय निघाले, पण त्या दिवसापासून तुकोबराय मंदिरात राहू लागले. नंदादीपाची वाट पुढे सरकवली. त्या नंदादीपाच्या प्रकाशामध्ये विठ्ठल रुक्मिणी हसत होते. तुकाशेठ, त्याच्याकडून शिक जरा काही. त्याच्याकडून थोडंफार शिक म्हणल्यावर बापानं सांगितलं, बघ, 14वं सरून 15वं वर्ष लागलं, पण कशी खरेदी केली पोरानं. सगळ्यांना सांभाळून बोलोबाचं पांग फिरतोय पोरगा. खर तर असाच बाप व्हावा का ज्याचा वंश सिद्धीला गेला पाहिजे. ज्याच्या घरी ज्ञानोबराय तुकोबराय सारखी पोरं जन्माला आली पाहिजे. त्या बापाला धन्यता आहे. बोलोबाचं पांग पोरगा फेडतोय. हरिशेठच्या बापानं तुकोबरायच्या बापाला धन्यता दिली. त्यांच्याजवळ पैका भरपूर आहे बाबा. त्या जोरावर नाचतोय तुकाशेठ. आपल्याजवळ असता
तर आधी मीच नसतो का गेलो खरेदीला, तुम्ही काय कमवून ठेवलं? बापाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. बापाच्या डोळ्यात 2-3 वेळा पाणी येतं. एकदा नादान मुलगा नादान सुनेच्या नादानं घराकडे पाठ फिरवतो तेव्हा, आणि दुसऱ्यांदा बापाच्या डोळ्यात पाणी येतं, काचेसारखी जपलेली मुलगी सासरी जाते तेव्हा, तिसऱ्यांदा बापाच्या डोळ्यात पाणी येतं ज्यावेळी पोरग म्हणतं तुम्हाला माझ्यासाठी काय करता आलं, तुम्ही काय केलं, तेव्हा खर तर बाप बोलोबासारखा व्हावा ज्याचा वंश मुक्तीस गेला पाहिजे. हरिशेठ बोट मोडू लागला तुकारामांच्या बद्दल. भागीदारीत धंदा करू म्हटलं तर पैका नाही म्हटला, आणि एकटा जाऊन सारी खरेदी करून आला. तोच खरा व्यवहार असतो जीवनामध्ये. खऱ्या व्यवहारात देणाऱ्याचा आणि घेणाऱ्याचा दोघांचाही फायदा असतो. भात खरेदी करताना शेतकऱ्याला लुबाडलं नाही, अगदी उत्तम भावानं दाम दिला. काम शेठचा रावबा मला सांगत होता की तुकारामानं लुबाडलं नाही शेतकऱ्यांना. आपला बापही तुकारामांची बाजू घेतो हे पाहून हरिशेठ मनोमनी चरफडला. पावला आपटत तिथून निघून गेला. रात्री तुकोबराय अनन्य भावानं स्मरण करू लागले. बिछाण्यावर पडल्या पडल्या शांत शांत प्रभूचं चिंतन करू लागले. अंतर्मनात पर्वणी जागी होई. संध्याकाळ झाली की दिवसभराच्या कर्माची आठवण होत असते जीवाला, पण अंथरुणावर पडल्यावर दिवसभरलेलं कर्म सकाम केलं की निष्काम केलं याचा विचार मात्र प्रत्येकानं करायचा असतो. खर तर भावगर्भ जागे झाले. तुकोबरायांच्या ज्ञान चक्षुपुढं पांडुरंगाच्या सभा मंडपातील कीर्तन सोहळा उमलू लागला. कुणीतरी भाविक भक्त सभा मंडपामध्ये गात होता, सोन्याचे रुपे रोखंडाला यावे, परिसाने घ्यावे पाखरून. कार्तिक मास उजडला. एकादशीच्या वारीचं प्रस्थान उद्धवबुवासह देऊच्या पंचकृषीतील सारे वारकरी गावातील विठ्ठल मंदिरामध्ये जमले. भजनाचा फड जमला. चिखलीवरून मल्हारपंत आले, गोवरशेठ वाणी आले. सगळ्यांचा फड जमला. नामदेवरायांनी नाम महती आळवली. नामा परता मंत्र नाही त्रिभुवनी. या साऱ्या भक्त भगवंताला निरोप देण्यासाठी तुकोबराय मंदिरात हजर होते. उद्धवबुवानं गायलेल्या अभंगामुळं मनामध्ये पांडुरंगाची महती स्थिर झाली होती. खर तर आपण जी कीर्तन ऐकतो, आपण जी कथा ऐकतो, त्याच्यामुळे पांडुरंग मनामध्ये स्थिर होत असतो. कानावर जे शब्द पडतात ते हृदयात जात असतात. हृदय विकार विचारानं ग्रासलेलं असतं. ते संपूर्ण त्याच्यामध्ये पांडुरंग परमात्म्याचं अधिष्ठान होत असतं. एक अलौकिक अनुभव आपल्याला येत असतो. म्हणून कथा कीर्तन ही श्रवण गरजेचं आहे. पांडुरंगाचं मुख जर पाहिलं, सगळी सुख त्याच्याप्रमाणे कसपटासारखी आहे. वाऱ्याची एखादी झुळूक आली आणि सगळं गवत इतरत्र विस्कुरावं अशी संसारातली दुःख आहेत. आणि म्हणून परंपरेनं चालत आलेल्या रीतीप्रमाणे तुकारामानं प्रस्थानाचं श्रीफल उद्धवबुवांच्या उंजळीत ठेवलं. हरिनामाचा गजर करत दिंडी गाव वेशीच्या बाहेर इंद्राणी काठच्या सिद्धेश्वर मंदिराकडे निघाली. तुकोबराय दिंडी बरोबर चालू लागले. त्या क्षणी पंढरपूर निघण्याचा निर्धार नक्की होता. डगर उतरुजून सर्वजण नदीच्या काठावर आले. वारकऱ्यांनी हरिपाठाला प्रारंभ केला. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधियल्या. हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. अचानक इंद्रायणीचं पाणी डहुळलं. हरिपाठाच्या पुढच्या ओव्या कानावर पडताच तुकोबरांचं मन डहुळलं. जणू आळंदीचे माऊलीची इंद्रायणी करवी संसारातील कर्तव्याची जाणीव करून देत होती. मुखी अखंड हरिनाम घेऊन येईल त्या प्रसंगाला तोंड देणारा खरा कर्मयोगी असतो हे तुकोबरायांना जाणवत होतं. मधच्या काळामध्ये झंझावात आयुष्यात येऊन गेला होता. रखुमाईला पुत्र झाला संतू नावाचा, पण दम्याच्या आजारानं रखुमाईला एवढं घेरलं बिछाण्यावर पडून राहायची. तिला काही करता येत नव्हतं. खर तर
तुकोबरायांचं हरिपाठामध्ये मन रमतच नव्हतं. इंद्राणीचं पाणी डवळलं, दिंडी चालली होती. असावणी संसारी जिवे वेगू करी, वेद शास्त्र वारी बाह्य श्रद्धा. तुकाराम भानावर आले. वृद्ध आई वडील, संन्यस्त वृत्तीचा थोरला भाऊ, पहिल्याच बाळणपणात रुग्णाई झालेली रुक्मिणी, अजून अंगीन धरलेला आपलाच पुत्र संताजी, आणि मधच्या काळामध्ये तुकोबराय पेढी घर हे सगळं करत असताना एक दिवस पुण्याचे गुळवे, व्यापार क्षेत्रामध्ये मोठं नाव असलेलं, तुकोबरायांच्या घरी आले. तुकोबरायांचा नावाचा डांगोरा सगळ्या शहरांमध्ये झाला होता. तुकोबरायांकडे पाहिलं. तुकोबरायांना पाहता क्षणी त्यांनी विचारलं. बोलोबा चिंताक्रांत होते. बोलोबा, तुमचा पोरगा पांडुरंगासारखा दिसतो पण काय करायचा, अस्तुरी आजारी असते, दम्यानं ग्रासलेली आहे. बोलोबा, एक बोलू, तुमच्या मनात असेल तर माझी कन्या मी तुमच्या मुलाला देतो, जर स्वीकार कराल तर बरं होईल. बोलोबांनी तुकोबरायांना एकांतात विचारलं. तुकोबराय म्हणले, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की माझ्या रखुमाईला सवत करून आणायची, संतूला सावत्राई करून आणायची, आता माझा देह पांडुरंगाचा, बाद झालं, काही लागत नाही. खर तर तुकोबराय त्या विचारापासून फार दूर. पण आज इंद्रायणीच्या पाण्यात पाऊल ठेवला. तुकोबरायांचं मन ढवळलं आणि त्या मनानं सांगितलं, संन्यस्त वृत्तीचा भाऊ, बाळणपणात रुग्णाई झालेली पत्नी, वृद्ध आईवडील, धाकट्या कानोबाचं नवीन लग्न झालेलं, अशा याच्यामध्ये हवं नको ते मला बघायला हवं. गाई गुजीपासून पिढीपर्यंत सगळं मला पाहावं लागतंय. मी जर असा पंढरपूरला निघून गेलो तर माझ्या जीवनामध्ये हे पाठीमागचं कोण पाहिल. म्हणून देहूच्या परिसराला न सोडणं हेच श्रेयस. अंतकरणाला जाणीव झाली. वारकरी हरिनामाचा घोष करत 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 साऱ्या वारकऱ्यांनी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान केलं. देहूच्या किनाऱ्यावर श्रीहरीची नाममती आचरणात एक भक्त भागवत उमलला. माऊलीला सांगण्यासाठी इंद्रायणी वाहत होती आळंदीच्या बाजूनं. मनामध्ये द्वंद्व अवस्था होती. पांडुरंगाला तुकोबराय तीरावर उभं राहून म्हणत होते, मी भक्ती करू की पोट भरू, संसार करू की काय करू मला कळत नाही. देवा, संसार इकडे येतो, परमार्थही मला खुणव.